मित्रांनो, जर तुम्ही विचार करत असाल की माझी नोकरी, माझा व्यवसाय किंवा माझं करिअर सुरक्षित आहे, तर तुम्ही 2026च्या सर्वात मोठ्या भ्रमामध्ये जगत आहात. एका बाजूला जग आर्थिक मंदीच्या सावळीत जाते आणि दुसऱ्या बाजूला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हजारो लोकांच्या नोकऱ्या गिळत आहे. कोडिंग करण्यापासून ते व्हिडिओ एडिटिंग आणि अगदी कस्टमर केअर सर्व्हिसपर्यंत सगळी कामं AI एका सेकंदामध्ये करत आहे. मग विचार करा, माणसांची गरज उरली कुठे? तर मित्रांनो, घाबरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 हाय पेइंग स्किल्स सांगणार आहे ज्या AI कधीच संपू शकत नाही. उलट या स्किलचा वापर करून तुम्ही 2026मध्ये सर्वात जास्त पैसे कमवू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या करिअरचा सवाल आहे. सगळ्यात आधी समजून घेऊया की AI कोणत्या नोकऱ्या संपवतोय. जी कामं रिपिटेटिव्ह असतात, जी रोज आपण एकाच टाईपची कामं करतात, जसं की डेटा एंट्री करणं, साधे ग्राफिक डिझाईन करणं, बेसिक कोडिंग करणं. ही कामं आता कंपन्या माणसांऐवजी AI टूल्सकडून करून घेत आहेत. कारण AI सुट्टी मागत नाही आणि पगाराची वाढी मागत नाही. मित्रांनो, AI जितक्या नोकऱ्या संपवतोय ना, त्यापेक्षा जास्ती संधी तो निर्माण करतोय. गरज आहे ती फक्त स्वतःला अपडेट करायची. चला तर जाणून घेऊया ते 3 स्किल्स आणि ते कमाईचे मार्ग. मित्रांनो, पहिलं स्किल आहे ते म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. AI किती जरी हुशार असला तरी त्याला चालवण्यासाठी, त्याच्याकडून कडक काम करून घेण्यासाठी माणसांची गरज असते. AIला नेमकं काय काम सांगायचं आहे आणि याच्या अचूक कमांड देण्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. तर आता तुम्ही काय करू शकता, ChatGPT, मिडजर्नी यांसारखी टूल वापरायला शिका. कंपन्यांना त्यांचे ब्लॉग्स, सोशल मीडिया पोस्ट किंवा इमेजेस बनवून देण्यासाठी AI ऑपरेटर्स हवे असतात. हे शिकून तुम्ही, या सर्व गोष्टी शिकून तुम्ही फायवर किंवा अपवर्क यांसारख्या फ्रीलॅन्सिंग प्लॅटफॉर्मवर जाऊन जगभरातील क्लायंटसाठी फ्रीलॅन्सिंग करू शकता किंवा आपला पोर्टफोलिओ बनवून क्लायंटसमोर तुम्ही प्रेझेंट करू शकता, ज्याच्याने तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम अर्निंग करता येऊ शकते. मित्रांनो, दुसरं स्किल जे कधी मरणार नाही ते म्हणजे व्हिडिओ एडिटिंग, स्टोरी टेलिंग. तर आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओ एडिटिंग आणि स्टोरी टेलिंग हे तर AI पण करते. हो, AI पण करतोय, पण AIमध्ये ह्युमन इमोशन्स, मानवी भावना नसतात. लोकांना हसवणं, रडवणं किंवा व्हिडिओमध्ये खिळखळवून ठेवणं हे फक्त एक माणूसच करू शकतो. आज 2026मध्ये कॉन्टेंट क्रिएशन इंडस्ट्री अब्जावधी डॉलर्सची झाली आहे. जर तुम्ही प्रीमियर प्रो किंवा कॅपकट यासारख्या टूल्सचा वापर करून प्रोफेशनल एडिटिंग, साऊंड डिझायनिंग किंवा कलर ग्रेडिंग शिकलात, तर यूट्यूबर्स किंवा ब्रँड्स तुम्हाला काम देण्यासाठी अगदी रांगेमध्ये उभे आहेत. तिसरं आणि सर्वात जास्त पैसे कमवून देणारं स्किल म्हणजे डेटा ॲनालिटिक्स. मित्रांनो, कंपन्यांकडे खूप डेटा असतो, पण त्या डेटाचा वापर करून बिझनेस कसा वाढवायचा हे AIला ठरवता येत नाही. जर तुम्ही गुगल डेटा ॲनालिटिक्स किंवा बेसिक AI टूल्सचा वापर करून बिझनेस वाढवण्याचा सल्ला देत असाल किंवा कन्सल्टन्सी शिकलात, तर छोटे मोठे ब्रँड्स तुम्हाला खूप मोठा पॅकेज द्यायला तयार होतं. आता तुम्ही म्हणाल की हे सर्व शिकायचं कुठून, पैसे कुठून मिळतील? ज्यासाठी तुम्हाला कोणत्या महागड्या कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही किंवा कुठला महागडा कोर्स घेण्याची गरज नाही. यूट्यूबवर हे सर्व कोर्सेस किंवा व्हिडिओज अगदी मोफत उपलब्ध आहेत. दिवसातला फक्त 1 तास काढा आणि पुढचे 3 महिने त्या स्किलमध्ये मास्टर व्हा. स्वतःचे छोटे छोटे सॅम्पल्स तयार करा, जे तुम्ही LinkedIn, Instagramवर पोस्ट करा. तिथून क्लायंटला अप्रोच करा. तिथून क्लायंट कसे मिळवतात या बाबतीत यूट्यूबवरती शिकून घ्या. प्रत्येक गोष्टी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यूट्यूबवर तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुम्हाला सापडेल. फक्त तुम्हाला शोधायची गरज आहे आणि तुमच्यामध्ये शिकण्याची हौस असली पाहिजे. मित्रांनो, मंदी असो किंवा AI, जो माणूस स्वतःला अपडेट करेल तोच माणूस पुढे जाईल. त्यालाच पैशाची कमतरता भासणार नाही. त्यामुळे मित्रांनो, सतत शिकत राहा, अपडेट व्हा, नवीन नवीन स्किल शिका. ज्या स्किल तुम्हाला वाटतात की तुम्ही ह्या स्किल तुमच्यामध्ये आहे, तर ती स्किल शिका, त्याच्यावरती मास्टर बना. त्याचा स्वतःवरती ऑनलाईन सोशल मीडियावरती प्रेझेन्स क्रिएट करा, ब्रँडला अप्रोच करा आणि त्यानंतर हळूहळू काम मिळवायला चालू करा. तर मित्रांनो, तुम्ही AIला घाबरून शांत बसणार आहेत की जी AIची क्रांती झाली त्याचा फायदा घेऊन कमवणार आहात? मला खालती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या बेरोजगार मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, कमवत राहा आणि जय महाराष्ट्र.